बीजीबी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आता संक्रांत जवळ आली आहे आणि सगळ्यांची लाडू वड्या बनवायची लगबग सुरू झाली आहे। या निमित्तानेच आज मी तुम्हाला तिळाच्या वड्या दाखवणार आहे। चला तर आपण आता साहित्य बघून घेऊया। आजचं साहित्य आपण या आमटीच्या वाटीच्या हिशोबाने घेतलेलं आहे। ही वाटी तर तुमच्याकडे नक्कीच असेल। 1 वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगदाणे, पाऊण वाटी सेंद्रिय गूळ, पाव वाटी सुकं खोबरं, अर्धा चमचा वेलची जायफळ पूड, 1 चमचा साजूक तूप। सर्वात आधी आपण आता तीळ भाजून घेऊया। आज आपण वडीसाठी बिना पॉलिशचे साधे तीळ घेतलेले। हे तीळ आपण मंद गॅसवरच भाजतोय। याच पॅन मध्ये आपण शेंगदाणे खमंग भाजून घेऊया। शेंगदाण्याचा सालाचा रंग बदलला की आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता शेंगदाण्याची सालं सुटत आली आहे। आता आपण सुकं खोबरं खमंग भाजून घेऊया। आता आपलं खोबरं खमंग गुलाबी भाजून झालेलं आहे, ते काढून घेऊया। आता आपलं तीळ खोबरं शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता आपण शेंगदाण्याची पूर्ण सालं काढून घेऊया। आता आपण तीळ आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये जाडसर कूट करून घेऊया। सर्वात आधी आपण तीळ जाडसर फिरवून घेऊया। हे आपलं झालेलं आहे। आता ह्याच भांड्यात आपण शेंगदाणे जाडसर करून घेऊया। आता आपले शेंगदाणे झालेले आहेत। आता आपण शेंगदाणे, तीळ आणि वेलची जायफळ पूड एकत्र करून घेऊया। आता वड्या थापण्यासाठी आपण ताटाला तूप लावून घेऊया आणि त्याच्यावर खोबरं पसरवून घेऊया। आता वडीसाठी तूप गरम करून घेऊया। आता तूप वितळले। आता आपण गूळ घालून घेऊया। आता गूळ पातळ झाला की आपण त्यात 1 चमचा पाणी घालूया। आता गूळ फसफसायला लागलाय। सगळीकडे एकसारखा फसफसला की गॅस बंद करून घेऊया। आता गॅस बंद करते मी। लगेचच आपण कूट घालून घेऊया।
मिश्रण सर्व बाजूनी मिक्स करून घेऊया. आता एकजीव झालंय. आता आपण हे ताटात काढून घेऊया आणि थापून घेऊया. आता आपण वाटीला तूप लावून हे थापून घेतोय. आता याच्यावर आपण थोडं सुकं खोबरं परत पिसरून घेऊया. आणि परत वाटीने थोडं प्रेस करून घेऊया. आता कोमट झालं की थोड्या वेळाने आपण वड्या पाडून घेऊया. आता 5 मिनिटं झालेली आहे. आपण वड्या पाडून घेऊया. आता आपल्या वड्या झालेल्या आहेत. आता आपण त्या प्लेट करून घेऊया. दरवर्षी संक्रांतीला तुम्ही तिळाचे लाडू करत असाल. यावेळी या तिळाच्या वड्या नक्की ट्राय करून पहा. तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.